बघा, आपण गणित विषयामध्ये स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत याविषयीची आज माहिती मिळवणार आहोत. आता स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत दिसताना तर संख्या सारख्या दिसतात, परंतु त्याचं मूल्य, त्याच्या किमती वेगवेगळ्या असतात आणि नेमकी मुलं इथं जम्बलिंग करत असतात. हे मुलांचं जम्बलिंग होऊ नये म्हणून साध्या आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत कशी ओळखायची ते सांगणार आहे. तर चला या माझ्या बरोबर बघूया. आता इथं मी काही संख्या लिहितोय. 1 2 3 4 5 6 7 असे आपण कितीपर्यंत लिहू शकतो, पुढं कितीही पाहिजेत. आता इथं मी लिहिली 16 28 34 45 50 77 आणि चला 79. आता जर आपण बघितलं आहे की नाही, तर ही किती आहे रे? 1 आहे की नाही, हे 2 आहे, हे 3 आहे, हे 4 आहे, 5 आहे. हे अशा आपल्याला संख्या आपल्याला मोजता येतात. आणि या ठिकाणी 16 आहेत. आता या ठिकाणी 28 आहेत, 34 आहेत, 35 आहेत. आपण लिहिलेल्या संख्यामध्ये 50 आहे, 77 आहे, 79 आहे. परंतु दिसताना जरी आपण बघितलं तर इथं 1 आहे, 1 आहे, इथं 6 आहे, इथं 6 आहे. म्हणून वाचताना आपण 1 आणि 6 वाचत नाही, बरोबर. तर काय वाचतो? 16. आता हे 16 कसं तयार झालं? तर 16 मध्ये 1 16 किंवा 1 दशक 16 आपण असं जरी म्हणत असलो किंवा 10 16 असं जरी म्हणत असलो तरी इथं आता तुमच्या लक्षात येईल की मी आता वापरलेला शब्द 10 6 16. आता या 16 मध्ये पहिल्यांदा काय आहेत? हे 10 आहेत, त्यामध्ये अधिक हे 6 आहेत, अशी मिळून झालेली संख्या आहे 16. आता 16 मध्ये म्हणजे हे 10 आहेत, ते 10 म्हणजे 1 दशक असतो, तो हा 1 दशक इथं येतो आणि वरचे सुट्टे आहेत हे 6 ते इथं मांडलेले आहेत. अशा पद्धतीनं हे 16ची संकल्पना किंवा कुठलीही संख्या 2 अंकी संख्या अशा पद्धतीने तयार होत असतात. आता मग दर्शनी आणि आपल्याला स्थानिक किंमत कशी ओळखायची? तर दर्शनी म्हणजे प्रत्यक्ष दिसणारी. आता इथं दिसताना आपल्याला बघा, मी एक उदाहरण देतो. हे आपण एक 34 घेऊया. 34 मध्ये ही किती संख्या आहे? 3 आहे. ही किती आहे? 4 आहे. समजा मुलं कशी गोंधळ करतात बघा. किती आहे? 3 आहे. किती आहे? 4 आहे. 3 आणि 4 असं नाही ना. परंतु इथं प्रत्यक्ष दिसत असलं 3 आणि 4 तर 3 मोठं का 4 मोठं विचारलं तर मुलांना लक्षात येत नाही, 4 मोठं म्हणतात आहे की नाही. परंतु इथं प्रत्यक्ष बघितलं तर हे 4 एककाच्या घरात असतात. हे एककाच्या घरातले 4 हे सुट्टे असतात आणि दशकाच्या घरात 3 दशक म्हणजे इथं 30 असतात. हे किती आहेत? 30 आणि प्लस हे 4 असे झालेले आहेत 34. म्हणजे काय आपण बघायचं आहे? तर हे 3 दर्शनी जरी 3 दिसताना 3 दिसत असलं तर प्रत्यक्ष त्याची स्थानिक किंमत किती आहे? 30 आहे. म्हणजे दर्शनी जी संख्या दिसते त्याला दर्शनी म्हणजे जी डोळ्याला पहिल्यांदा संख्या दिसते ती दर्शनी संख्या. म्हणजे आता इथं जर बघितलं तर 9 मध्ये 9 दिसतंय म्हणून 9च आहे. 7 दिसतंय तर दर्शनी पण ते 7च आहे, दिसताना 7च दिसतंय. हे पण 7 आहे म्हणून 7च आहे, त्याला दर्शनी किंमत. हे 7 आहे तर हे दर्शनी. म्हणजे जी संख्या दिसते तिचा आपण उच्चार करतो त्याला दर्शनी संख्या म्हणतो. या उलट आता आपण बघितलं तर इथं 45 आहेत. 45 मध्ये 5 हे काय आहे? हे दर्शनी 5 दिसताना 5च आहेत आणि त्याची स्थानिक किंमत सुद्धा 5 आहे, कारण हे सुट्टे आहेत. इथं दर्शनी किंमत 4 दिसते, दिसताना किती दिसते? 4 दिसते. परंतु या ठिकाणी दिसताना जर 4 जर दिसत असलं तर ते आहेत 40. म्हणजे या 4ची किंमत किती आहे? या 4ची आता आपण उदाहरणार्थ बघितलं तर ह्या 4ची किंमत आहे 40, म्हणजे ते स्थानिक किंमत आहे 40. म्हणजे दर्शनी किंमत आणि आपण बघितलं स्थानिक किंमत, बघा कसा फरक पडतोय.
आता आपण एक उदाहरण हे पहिल्यांदा बघूया. हे 45चं उदाहरण घेऊया. आता 45 मध्ये 4चे आपण बघणार आहोत. 4ची दर्शनी किंमत म्हणजे 4 दिसतंय, 4 त्याचीच किंमत 4 आहे, परंतु ते दुसऱ्या स्थानावर आहे. एकक दशक म्हणजे 4 दशक आहेत, म्हणून ह्याची स्थानिक किंमत आहे 40. आपण पुढचं उदाहरण घेऊया. 50चं उदाहरण घेऊया. 50 आता ही संख्या समजा मी इथं घेतली 50. तुम्हाला मी विचारलं शून्याची स्थानिक दर्शनी किंमत किती, तर शून्याची दर्शनी किंमत 0च आहे आणि स्थानिक किंमत सुद्धा 0च आहे. कारण बघा हे सुट्टे शून्य आहेत म्हणजे काहीच नाही, म्हणजे त्याची स्थानिक किंमत पण 0 आहे आणि दर्शनी किंमत सुद्धा किती आहे, शून्याची 0च आहे. कारण शून्याच्या पुढे कुठलीही संख्या नाही, कारण 0 एकक असले किंवा दशक असले तरी ते 0च असतात. त्यानंतरचं पुढचं एक उदाहरण घेतोय मी बघा 77. आता 77 मध्ये या 7ची किंमत स्थानिक किती किंमत आणि दर्शनी किती किंमत आहे बघा. या 7ची दर्शनी किंमत म्हणजे दिसतंय 7 म्हणून हे 7च, पण प्रत्यक्षात 7 आहे का इथे, नाही. मग हे किती आहे, 7 दशक 7 77 दशक. 7 दशक म्हणजे काय, किती, तर 70. म्हणजे अशा पद्धतीने या स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत असतात. ओळखायला खूप सोपे आहेत. दर्शनी म्हणजे जे डोळ्याला दिसते ती संख्या, आणि स्थानिक म्हणजे ती कोणत्या स्थानावरती आहे, एककाच्या आहे का दशकाच्या आहे का शतकाच्या आहे. अशा पद्धतीनं जर आपल्याला 2 अंकी संख्या दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत समजली तर आपण 3 अंकी संख्यांच्या पण स्थानिक किमती काढू शकतो.